जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 1 समास 6 श्रोतेजनस्तवन। श्रीराम समर्थांनी मागच्या समासामध्ये संतांचं स्तवन केलं आणि ते स्तवन इतकं अद्भुत आहे की संतजनांमुळं कसा परमार्थ उन्नत होतो। ज्याला कोणाला आपला परमार्थ पुढे न्यायचा असेल, उन्नत करायचा असेल, त्यानं संतांना शरण जायला हवं। पण संतांना शरण कसं जायचं? फक्त त्यांच्या सानिध्यात राहून शरण जाणं होतं का? प्रायः नाही, हेच उत्तर आहे। कारण संतांना शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करण्याची वृत्ती व्हायला हवी। म्हणजे माझ्यामध्ये श्रोतृत्व हवं, श्रोता होण्याचं सामर्थ्य हवं। तुम्ही म्हणाल श्रोता होण्याचं सामर्थ्य त्यात काय विशेष आहे? जे सांगितलं जाईल तेवढं ऐकावं। अरे ऐकावं ठीक आहे, पण आपण हा संवाद विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत पाहिला असेल की बाबा घरी आले कामावरून की आई त्या मुलाची तक्रार बाबांकडे करते, त्याच्या बाबांकडं, की हा माझा ऐकतच नाही। तेव्हा बाबा त्या मुलाला म्हणतात, काय रे आईचं काय ऐकत नाही? तो म्हणतो मी ऐकतो, सगळं ऐकतो। बघा काय काय सांगितलं, दिवसभर आईने आपल्याला काय काय सांगितलं ते सगळं त्याला पाठ आहे आणि तो घडाघडा बोलून दाखवतो, आईने हे करायला सांगितलं, ते करायला, मी सगळं ऐकलं आईचं। आई म्हणते, अरे ऐकलं म्हणजे फक्त कानाने ऐकलं नाही, जे सांगितलं तसं वागणं ह्याला ऐकणं म्हणतात। म्हणून बरेच लोक ऐकतात पण ऐकत नाही। श्रोता होता आलं पाहिजे। संतांच्या सहवासात गेल्यानंतर उत्तम श्रोता होता आलं पाहिजे। याचं कारण संत सांगतील त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे। आणि असा जो वागतो, संतांच्या सांगण्याप्रमाणे जो वागतो, तो स्वतः संत अवस्थेला पोहोचतो। म्हणून श्रोतृ रूपामध्ये असणाऱ्या संतांचंच एका अर्थाने समर्थांनी इथं वंदन केलेलं आहे। म्हणून श्रोते स्तवन आहे। जे श्रोते पूर्वी खऱ्या अर्थानं श्रोते बनले, संतांना शरण गेले आणि संतांना शरण गेल्यानंतर त्यांच्या आज्ञांचं ज्यांनी पालन केलं आणि म्हणून स्वतः त्या अवस्थेला म्हणजे संतत्वालाच पोहोचले, अशा श्रोत्यांना समर्थवंदन करतायत। हा एक भावार्थ आहे। कारण आपण समासाकडे जाऊ तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल। दुसरा भावार्थ काय आहे? दुसरा भावार्थ असा आहे की समर्थ जेव्हा रामकथा सांगत, अरे मारुतीराय स्वतः त्या कथेमध्ये एक श्रोता बनून ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये येऊन बसत असत, असं समर्थांचं चरित्र सांगतं। आणि त्या हनुमंतरायांसारखे जर श्रोते एखाद्याच्या कथेमध्ये, एखाद्याच्या कीर्तनामध्ये, एखाद्याच्या प्रवचनाच्या सभेमध्ये येऊन बसत असतील तर त्या श्रोत्याचं स्तवन तर व्हायला हवं। सूक्ष्म रूपामध्ये समर्थांना अनेक वेळेला दिव्य लोकामध्ये जाऊन कीर्तन प्रस्तुत करताना असे देवर्षींसारखे, महर्षींसारखे, ब्रह्मदेवादिकांसारखे श्रोते लाभत असत। आणि त्यामुळं सुद्धा त्यांच्या सभेमध्ये असे जे दिव्य श्रोते बसलेले आहेत त्यांचं स्तवन करावं असं समर्थांना वाटतं। हाही भावार्थ लक्षात घ्यायला हवा। म्हणून या दोन्ही दृष्टींनी आपण हा समास पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये। म्हणून समर्थ म्हणतात, आता मी संतांचं वंदन केलं, त्यांचं स्तवन केलं, आता मला श्रोत्यांचं स्तवन करावं असं वाटतं। आणि श्रोत्यांना ते वंदन करतायत।
वक्त्याचा भाव श्रोत्यांकडे कसा हवा हे अगदी पहिल्या ओवीमध्ये समर्थ समजावून सांगतात. वक्त्यानं मी ज्ञानी आहे आणि इतरांना ज्ञान पाजतोय अशी भावना कधीही करू नये. अरे तुझ्याकडं काय आहे हे ऐकण्यासाठी श्रोते तिथं आले. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नविण. अरे श्रोता नसेल तर वक्ता का भिंतीशी बोलणार आहे का झाडांशी बोलणार आहे. म्हणून मला भगवंताची स्तुती करण्याची संधी तुम्हा श्रोत्यांमुळे उपलब्ध झाली म्हणून मी तुम्हाला आधी वंदन करतो. या भावनेनं समर्थ समासाचा प्रारंभ आता वंदू श्रोते जन असं करतात. आणि तिथंच प्रत्येक वक्त्याला शिकवण देतात की वक्त्याचा भाव हा असाच असायला हवा. मी ज्ञान देतोय दुसऱ्याला हा भाव सद्गुरूंचा आहे. तो एकांतामध्ये शिष्याला त्यांनी द्यायचा आहे, ते ज्ञान द्यायचं आहे. पण जेव्हा सभेमध्ये एखादा वक्ता बसला असेल त्याचा व्यास किंवा नारद या रूपामध्ये त्याला पाहायची प्रवृत्ती असल्यामुळं त्याला उंच आसनावर बसवलं जातं. तो श्रोत्यांचा भाव त्याच्याकडे पाहण्याचा आहे. पण त्या आसनावर बसल्यानंतर त्यानं स्वतःला नारद किंवा व्यास मानायचं नाहीये. त्यानं स्वतःला एक सेवक म्हणूनच मानायचं आहे. आणि समोर बसलेले जे श्रोते आहेत ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत अशी भावना त्याची असायला हवी. बघा दोन्हीकडून किती सुंदर शिकवण आपल्या संस्कृतीनं आपल्या समोर ठेवलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत आणि सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. असे सत्यनिष्ठ असणारे श्रोते. सत्यवादी याचा अर्थ एक इथं भावार्थ सुंदर असा घ्यायचा. परमात्मा हाच एकमेव सत्य आहे आणि त्यामुळं परमात्म्याशीच ज्यांचं लग्न लागून गेलेलं आहे, परमात्म्यामध्येच ज्यांना रती आहे, गती आहे, मती आहे, त्यांची स्थिती आहे, असे खरे सत्यवादी आहेत. म्हणून सर्व श्रोते समर्थांना संतांसारखे दिसतात, सत्पुरुषांसारखे दिसतात. एक सत्वाचे सागर, सत्वगुणाचा जणू काही सागर आहे. दुसरा कोणी महाबुद्धिमान आहे श्रोत्यांमध्ये, तर तिसरा कोणी अनेक उत्तम शब्द रचना ज्याच्याकडं आहेत पण आता ऐकण्यासाठी बसलेला आहे, असा शब्दांची खाण असणाराच एक श्रोता त्यांना दिसतो. अर्थरूपी अमृत प्राशन करण्यासाठी आसुसलेले असे श्रोते समर्थांना दिसतात. आणि काही तर श्रोते असे आहेत, अरे बृहस्पतीच आहेत की काय असं वाटावं, पण इतकं ज्ञान असताना सुद्धा श्रवण करणं, कारण श्रुतींची आज्ञा आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्यो श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः. त्यामुळं श्रवण करणं हे कर्तव्य आहे, ती श्रुतींची आज्ञा आहे. आणि ही श्रुतींची आज्ञा पालन करण्यासाठी परमज्ञान परम वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे असे सुद्धा महान लोक, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते आहेत, ते सुद्धा श्रवणासाठी बसलेले आहेत असं समर्थांना दिसतं. आणि अनेक संशयांचा नाश करणारे ते श्रोते आहेत. बघा, जिज्ञासा असणं ही एक गोष्ट आहे आणि संशय असणं ही वेगळी गोष्ट आहे. जिज्ञासेमुळे मनुष्य तरुण जातो, संशयामुळे मनुष्य बुडून जातो. म्हणून ज्यांच्या मनामध्ये लवमात्र संशय शिल्लक राहिलेला नाही, वक्त्याच्या वक्तृत्वामुळे श्रोत्यांमध्ये कदाचित संशय निर्माण होईल असे काही वक्ते असतात की ज्यांना स्वतःलाच आधी कळलेलं नसतं तरी पण ते बोलत असतात. आणि त्यांच्या त्या संशयात्मक बोलण्यामुळे श्रोत्यांमध्येही संशय, त्यांच्यातील संशय संक्रमित होण्याची भीती असते. पण असे काही तयारीचे श्रोते समर्थांना दिसले की संशयात्मक वक्ता जरी असला तरी त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होत नाही, कारण ते निसंशय असं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. भगवद्गीता सांगते संशयात्मा विनश्यती. ज्याच्या आत्म्यावर संशयाची काजळी चढली त्याचा विनाश निश्चित आहे. पण हे श्रोते असताना सुद्धा कुठल्याही संशयाला ते बाधित, संशय त्यांना बाधित करत नाही, उलट तेच संशय छेदून टाकतात. इथं भावार्थ हा आहे
श्रोत्यामध्ये संशय छेदण्याची शक्ती आहे, याचा अर्थ जर संशयात्मक ज्ञान असणारा वक्ता समोर बसला आणि संशय विरहित असणारा असा थोर श्रोता समोर बसला तर त्या श्रोत्यामुळे वक्त्याचा संशय नष्ट होतो आणि त्याच्याकडून निसंशय असणारं असं खरं ज्ञान प्रसृत केलं जातं. आणि त्याला नंतर आश्चर्य वाटतं, हा संशय माझ्या मनात असताना हे ज्ञान मला झालंच कसं. हा त्या तिथं विद्यमान असणाऱ्या श्रोताचा मोठेपणा आहे. त्या श्रोत्याच्या सामर्थ्यामुळं ह्याच्यातला संशय नष्ट झाला. बराच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, अमक्याच्या कीर्तनाला जाऊन बसलो, तमक्याच्या प्रवचनाला जाऊन बसलो आणि कुणाच्या कथेला जाऊन बसलो आणि न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरं मला जे प्रश्न पडलेत ते सुटले, असं आपण ऐकतो नेहमी. आणि ते सत्यच आहे. हे जसं सत्य आहे तसं दुसरंही सत्य आहे की उत्तम श्रोत्यामुळं वक्त्याच्या मनातले संशय नष्ट झाले. हेही दुसरं सत्य आहे. त्याचं श्रेय त्या श्रोत्याला जातं. इतकं सामर्थ्य त्या श्रोत्यामध्ये असतं आणि हे समर्थांना लक्षात येतंय असे श्रोते आहेत आणि म्हणून ते अशा श्रोत्याला वंदन करतात. अत्यंत थोर धारणा असणारे असे श्रोते. थोर धारणा असणारे म्हणजे अरे तासन तास कथा ऐकू शकतात, दिवसेंदिवस. अरे समर्थांच्या समोर हनुमंतरायाचा आहेत, हो काय सांगावं. हनुमंतराय तासन तास रामकथा ऐकत 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 तल्लीन होतात. त्यांची धारणा अपार आहे. अरे ईश्वराचे अवतार आहेत असं वाटावं. आता हनुमंतराय ईश्वराचेच अवतार आहेत, शिवांचेच अवतार आहेत असे हे ना. तरी प्रत्यक्ष सुरूवर बैसले, प्रत्यक्ष देवी देवताच बसलेत असं वाटावं. ऋषीवर तिथे येऊन बसलेले आहेत. बघा, समर्थांसारखे महापुरुष ज्या वेळेला कथा सांगायला लागतात, कीर्तन करायला लागतात, त्यावेळेला सूक्ष्म रूपामध्ये का असेना ऋषी मुनी देवी देवता येऊन त्या सभेमध्ये विद्यमान होतात. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की रामकथा जर असेल, अगदी कुठल्या सामान्य वक्त्याची का असेना, ती कथा असेल तर आपण एक मोकळा पाट मांडून ठेवतो आणि त्याच्यावरती रांगोळीनं हनुमंतरायाचं चित्र तरी काढतो किंवा मग तिथं जय श्रीराम असं तरी लिहितो किंवा हनुमंतांची एक मूर्ती तरी ठेवतो किंवा ते हनुमत यंत्र तरी ठेवतो. का? आपली भावना अशी आहे की हनुमंतराय रामकथा ऐकायला अंशरूपा असेना पण येत आहेत आणि ती उचित पण आहे. पण समर्थांसारखे वक्ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा काय बोलावं. अरे ऋषीमुनी बाध्य होतात, आता आपल्याला दिव्यवाणी ऐकायची आहे, कारण ती फक्त शास्त्र वाचलेल्या माणसाची नाही आहे, तर ती शास्त्र जगणाऱ्या आणि प्रत्यक्ष रामरायाशी तद्रूप झालेल्या महापुरुषाची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून समर्थांसारखे महापुरुष ज्या वेळेला वक्तृत्व प्रकट करतात त्या सभेमध्ये सूक्ष्म रूपात का असेना अनेक संत सत्पुरुष ऋषीमुनी येऊन बसतात. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की माझ्या या सभेमध्ये ऋषीश्वर आलेले आहेत, शांत स्वरूप आहेत, सत्वगुणाने परिप्लुत असणारे, हे नित्य शांत स्वरूपामध्ये असणारे असे हे सत्पुरुष. त्यामुळं सभेला शोभा आलेली आहे. असे काही श्रोते आहेत की ज्यांच्या हृदयामध्ये वेदगर्भ विलास करतोय, वेदगर्भ राहतो. वेदगर्भ म्हणजे काय? संपूर्ण वेदांचं सार गायत्रीमध्ये आहे, गायत्रीचं सार महावाक्यांमध्ये आहे आणि महावाक्यांचं सार ओंकारामध्ये आहे. त्यालाच वेदगर्भ असं म्हणतात. म्हणून हृदयामध्ये अखंड रामनाम किंवा ओंकाराचा ध्वनी ज्यांच्या स्थिर झालेला आहे आणि केवळ ध्वनी स्वरूपामध्ये नाही तर अर्थस्वरूपामध्ये आणि त्याच्याही पलीकडं चेतनेच्या रूपामध्ये जो ओंकार, तो राम ज्यांच्या हृदयामध्ये अखंड विद्यमान आहे, असे वेदगर्भ हृदयामध्ये विलास करतो. आणि ज्यांच्या मुखामध्ये वैखरीच्या रूपामध्ये सरस्वती विराजमान आहे. कोणतंही शास्त्र विचारा, कधीही विचारा, त्या शास्त्राचे प्रमेय असे आपल्या मधुर वाणीनं, शास्त्रोक्त वाणीनं जे प्रकट करतात, असे अनेक श्रोते मी पाहिले असं समर्थ म्हणतायत. आणि साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु, ज्यांच्या वाणीचा विलास पाहिला, ज्यांचं ज्ञान पाहिलं तर बृहस्पतीला मागं टाकतील की काय असं वाटावं, असे हे श्रोते आहेत. पावित्र्य पाहिलं त्यांचं तर वैश्वानर म्हणजे प्रत्यक्ष अग्निदेवच आहेत की काय असं वाटावं. आणि त्यांच्यातील स्फूर्ती जर पाहिली तर जणू काही स्फूर्तीचे अनेक किरण त्यांच्या
अंतःकरणातून बाहेर प्रकट होत आहेत असं वाटावं, म्हणून ते स्फूर्ती किरणाचे दिनकर. काय समर्थांची वाणी आहे हो, कसे शब्द त्यांना हे सुचतात. खरंच सरस्वती मातेची अखंड कृपा असल्याशिवाय असे शब्द सुचू शकत नाही. आणि ते स्वतः तसे असल्यामुळे ते असं बोलू शकतात की स्फूर्ती किरणाचे दिनकर असे हे श्रोते आहेत. ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नाहीये. आणि त्यांचं ज्ञान पाहिलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये एक नव्हे कोट्यावधी ब्रह्मांड बुडून नष्ट होऊन जातील, विरघळून जातील असं त्यांचं दिव्य ज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. असे श्रोते सभेत येऊन बसलेले आहेत. हे समर्थांचं सांगणं आहे, जे अखंड सावधान आहेत. अखंड सावधान म्हणजे माझं श्रवण हे आत्ताचं कार्य आहे, त्यामुळे श्रवणाच्या बाबतीमध्ये सर्वांगाचे कान करून असणारे ते आहेत. असे हे सत्पुरुष ते त्रिकालज्ञ आहेत. पण असं असताना सुद्धा त्यांच्यामध्ये इतकासा सुद्धा अभिमान नाहीये, कारण ते आत्मज्ञानानं परिपूर्ण आहेत. आणि ज्यांनी काही पाहिलं नाही, ज्यांना एखादं शास्त्र माहीत नाही, असं नाहीच आहे, असं सर्वज्ञ असणारे हे अनेक श्रोते समर्थांना दिसतात. पण त्यांचं लक्ष परमात्म्याखेरीज भगवंताखेरीज अन्यत्र कुठेही जात नाही आणि कशानंही ते विचलित होत नाहीत. असे अनेक श्रोते आहेत. आपण जे जे काही म्हणून आठवावं, जे जे शास्त्र स्मरणात आणावं, ते शास्त्र परिपूर्णपणे त्यांना आधीपासूनच माहिती आहे. आता अशा श्रोत्यांच्या समोर ज्ञातेपणानं काय बोलावं? ज्ञातेपणानं बोलून उपयोग नाहीये. अशा श्रोत्यांच्या समोर विनम्र भावानंच बोलावं. आपण कृपा करून माझं हे ऐकावं. आणि आजच्या भाषेत बोलतो, इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी. माझं काही चुकत असेल तर मला नंतर तुम्ही सांगा की तुम्ही इथं चुकत आहात, हे बरोबर करून घ्या. ही समर्थांची भूमिका श्रोत्यांकडे पाहण्याची आहे. स्वतः सर्वज्ञ असताना सुद्धा समर्थ श्रोत्यांना इतकं महत्व देतात. हे गुणग्राहक आहेत. म्हणून मी निर्धास्तपणे बोलतो असं समर्थांचं म्हणणं आहे. याचं कारण असं आहे, ज्यांना सदैव मिष्टान्न खायला मिळतं, दसो उंगल्या घी में अशी ज्यांची स्थिती आहे, त्यांना सुद्धा कधी कधी साधं भाजी भाकरीसारखं साधं अन्न खावंसं वाटतंच ना, चव पालट होण्यासाठी. म्हणून इतके महान असणारे ऋषी मुनी देव हे सर्व माझ्या सभेला आलेले आहेत. ते का आले आहेत? समर्थांचा काय विनम्र भाव आहे बघा. समर्थ म्हणतात, कधी कधी चव पालट करण्यासाठी, रोज रोज गोड ते काय खावं म्हणून कधी कधी चव पालट करण्यासाठी तिखटा मिठाची असणारी भाकर खाण्यासाठी जणू काही लोक जसे तयार होतात, तसे हे माझ्या कथेला इथं माझ्या प्रवचनासाठी, माझ्या कीर्तन ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत. ही समर्थांची भावना आहे. समर्थ म्हणतात, आपल्या शक्ती अनुसार प्रत्येकानं परमेश्वराचं पूजन करावं. त्याचं पूजन करूच नये असं काही शास्त्र विधान नाही की तुझ्याकडे एवढी संपत्ती असेल, एवढी क्षमता असेल, एवढी भक्ती असेल, एवढा भाव असेल तरच तू भगवंताची पूजा कर, नाहीतर करायची नाही, असं कुठं म्हटलेलं नाही. ज्याची जी क्षमता असेल, जेवढं त्याचा भाव असेल, त्या प्रमाणामध्ये त्यांनी भगवंताची पूजा केली पाहिजे. अगदी माझंही तसंच आहे असं समर्थ म्हणतात. किती विनम्र भाव आहे. मला जेवढं काही कळलेलं आहे थोडकं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आपण स्वीकार करावा, हा विनम्र भाव समर्थ इथं प्रकट करतात. तैसा मी वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ. यांची पूजा वाचा बरळक रूप आहे. वाणीच्या माध्यमातून या श्रोत्यांची जणू काही मी पूजा करण्याचा प्रयत्न करतोय. कारण माझी वाणी त्यात व्युत्पत्ती नाहीये, बुद्धी नाहीये, कळा नाही, एखादा विषय कसा मांडावा हे मला कळत नाही, चातुर्य नाहीये, प्रबंध नाहीये, म्हणजे माझी काही मुद्देसूद मांडणी मला वाटत नाही, भक्ती ज्ञान वैराग्याचा तर माझ्याकडे पत्ताच नाहीये, आणि मधुर वाणीनं बोलावं हेही मला जमत नाही असं समर्थ म्हणतायत. किती विनम्र भाव आहे. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. पण मी जे काही बोलतोय ते भावपूर्णपणे बोलत आहे. तरी इतक्या ज्ञानी आणि विद्वान अशा श्रोत्यांनी माझं हे बोबडे बोल आपले मानून प्रेमानं ऐकावं असं समर्थ प्रार्थना करतात. आणि मग ते पुढे म्हणतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती,
तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. कोणत्याही वक्त्याच्या समोर श्रोत्यांना कुठल्या दृष्टीत पाहावं हा एक उत्तम परिपाठ समर्थांनी लावून दिलेला आहे. वस्तुपाठ आहे हा, की तुम्ही वक्त्यानं श्रोत्याकडं कसं पाहावं. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, प्रत्यक्ष भगवंताचेच रूप तुम्ही आहात, ह्या भावनेनंच वक्त्यानं श्रोत्यांकडं पाहायला हवं. आणि म्हणून समर्थ इथं श्रोत्यांना पुन्हा वंदन करतात आणि पुन्हा म्हणतात की किती थोर पुरुषाचा पुत्र मूर्ख जरी असला तरी लोक त्याला मान देतात. का? ते मुलाकडे बघत नाहीत, त्याच्या पित्याकडे बघतात. तशी माझी अवस्था आहे. तेव्हा तुम्हा संतांना मी पितृस्थानी मानतो, तुमच्याशी मी सलगी करतो, तुम्ही मला आपलंसं करून घ्या. ज्याप्रमाणे वाघ सिंह हे भयंकर असतात, मोठे मोठे प्राणीसुद्धा त्यांना घाबरतात, पण अत्यंत अशक्त असणारी असमर्थ असणारी त्यांची पिल्लं ती मात्र निर्धास्तपणे त्यांच्या अंगावर उड्या मारत असतात. तशी माझी स्थिती आहे. तुम्ही या वक्तृत्वातील वाघ आणि सिंह इतके मोठे आहात, पण मी तुमचं पिल्लूच जणू काही आहे असं वाटून मला तुमच्या जवळ माझं मन मोकळं करताना काही अनुचित वाटत नाही, भय वाटत नाही. त्या भावनेनं मी तुमच्याकडे पाहतो, तुम्ही मला त्याच भावनेनं पहा, अशी प्रार्थना समर्थ या महान श्रोत्यांना करत आहेत. आणि असं म्हणून स्वतःला संतांचा अंकित म्हणून घेऊन तुमच्या संतांपाशी मी बोलतोय आणि माझं सगळं भलं व्हावं याची चिंता श्रोते म्हणून तुम्हालाच लागली आहे, असं समर्थ इतका प्रेमळ भाव व्यक्त करतात. माझ्या या बोबड्या बोलांबद्दल आपण अन्यथा न मानून हे सर्व स्वीकारावं अशी प्रार्थना करतात. आणि यात जे काही कमी पडलं असेल ते तुमच्या बुद्धीनंच ते पूर्ण करून घ्या असंही म्हणतात. हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन मायबाप विश्वासे. तुम्ही श्रोते आहात, पण तुम्ही संत सज्जन आहात, तुम्ही जगाचे मायबाप आहात, तेव्हा मलाही तुमचाच पुत्र माना आणि आपलंसं करून घ्या. माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेचे अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. काय अद्भुत या समासाची समर्थांनी या समासाचा शेवट केलेला आहे बघा. म्हणे दासानुदास. मी वक्ता कोणीतरी मोठा आहे आणि तुम्हाला ज्ञान देतो आहे, ही मुळीच भूमिका समर्थांची नाही. स्वतःला ते श्रोत्यांचे दासानुदास असं म्हणतायत. मी तुमचा दास नाही, तुमच्या दासांचा दास आहे असं म्हणतायत. इतकी विनम्र भावना वक्तृत्वाची समर्थ समोर ठेवतात आणि श्रोत्यांना वंदन करतात. तुम्हा श्रोत्यांना सुद्धा मी इथून वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.